आणि एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक दादा विरुद्ध दुसरा दादा असा सामना पाहायला मिळतो. एक दादा राज्याचे मुख्यमंत्री आहे, दुसरं उपमुख्यमंत्री आहे आणि दुसरं भोसरी विधानसभाचे प्रतिनिधित्व करतात. नेमकं सत्तेमध्ये असूनही ते तुमच्यावर आरोप का करत आहेत? अतिशय भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत, काय सांगाल त्यांना त्याविषयी? तुम्हाला चेहरा वाचता येतो का? चेहरा वाचता येतो का? आरोप करताना त्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. नैराश्य कुणाचा चेहरा दिसते तुम्ही बघा. तुमच्या लक्षात येईल नैराश्यातून केलेले आरोप हे काय असतं, चिडचिड करून नाही का. प्रत्येकाला असं वाटतं की मी अजरामर या राजकारणामध्ये हे राहिलं पाहिजे. तसं नसतं. लोक आहे, जनता आहे, लोक ठरवतात की कुणाच्या मागं जायचं, कोण आपला विचार करणार आहे, कोण दूरदृष्टी ठेवून काम करणारा माणूस व्यक्ती आहे, कोणता पक्ष आहे, कोणती विचारधारा आहे, हे सगळं पाहतात आणि लोक निवडून देतात. आता ते त्यांनी जे पण काय आरोप केले त्याच्या संदर्भात उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. पण त्यांचं काय मागच्या बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे. भ्रष्टाचार, अमुक तमुक हे सगळं चालूच आहे. पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये. मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे. त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ते प्रश्न विचारणं. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आणि माझा तर मी त्यांना सल्ला देणे एवढा मोठा नाही. ते फार महाराष्ट्राचे, राज्याचे, देशाचे फार मोठे नेते आहेत. ते एका मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते. त्यामुळे मी त्यांना सल्ला देणं एवढं मोठा नाही आणि त्यांच्या विरोधात बोलणं सुद्धा एवढं मी बरोबर नाही वाटत. पण माझं एक छोटा कार्यकर्ता म्हणून या पिंपरी चिंचवडकर मधला एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून त्यांना सांगणं आहे, म्हणजे विनंती आहे की तुम्ही या शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून, दूरदृष्टी ठेवून, व्हिजन ठेवून काही विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भाषणं करा, काही चर्चा करा. मला बोलवा. राज्य सरकारमध्ये तुम्ही आमचे नेते आहात, युतीमधले घटक पक्षातले मोठे नेते आहात, तिथं बोलवा, आपण बसू. शहर वाढतंय, शहराची लोकसंख्या वाढती. शहर 2041ला मला वाटतं 1 कोटीच्या पुढे जाईल. आत्ता शहराची 10% येईल. मग कचऱ्याची समस्या येईल, रस्त्यावरच्या ट्रॅफिकची समस्या येईल, पाण्याची समस्या येईल. याच्यावर आपण देवेंद्र भाऊंशी चर्चा करू ना. तुम्ही भाषणात बोलताना ते मुद्दे मांडा, मी पण तेच मांडणार. मी पण तेच मांडतोय 2014 पासून. मी काही वेगळे मांडत नाही. मी कधी म्हटलं नाही तो माणूस भ्रष्टाचारी आहे, तो माणूस आका आहे, तो माणूस गुंड आहे, तो माणूस त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये 30 वर्ष राजकारण केलं, पिंपरी चिंचवड लुटून खाल्ली. मी नाही म्हटलं कधी की त्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला. मी कधी नाही म्हटलं की त्यांच्या मुलांनी आत्ता तो काही समाजाची जागा लुटली. आता बरेचसे काही काल परवा अजून एक बातमी आली. मी नाही कधी म्हटलं. मला विकासाचं राजकारण करायचं आहे, मला आरोपाचं राजकारण नाही करायचं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आरोप करायचं थांबवावं आणि आपल्याबरोबरचे जे काही लोक आहेत त्यांना पण सांगावं, आरोपाच्या मुद्द्यावर तुम्हाला लोक निवडून देणार नाहीत. आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही मागच्या 30 वर्षामध्ये लोकांना फक्त आरोप करून या ठिकाणी सत्ता भोगली. आता तुम्हाला 128 उमेदवार उभे करता नाही आले. याच्यावरून लक्षात घ्या की तुमच्यावरची नाराजी, तुमचं जे नैराश्य ते दिसून येतंय काय ते. दादा, एकूणच आपण म्हणाले की बाबा माझ्यावरती आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडे पाहावं, त्यांच्यावर पण देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं एक म्हणजे तुमच्यावर आरोप करत. याविषयी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही तक्रार करणार का? तुमची काय तक्रार करायची नाही. मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं महायुतीचा हे टाळायचा, काय धर्म पाळायचा आणि आरोप करणं टाळायचं. आणि हे तर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादांनी पण सांगितलं होतं की आरोप नाही करायचे आपण एकमेकावर. पण त्यांचं काय झालंय माहिती का, एखाद्याला सवय झालेली आहे की माईक समोर आला की तो म्हणजे एखाद्याच्याबद्दल वाईट बोलल्याशिवाय त्यांचं भाषणच संपत नाही. ती सवय झालेली असते. एखाद्याच्याबद्दल चांगलं बोलायची सवयच नाही राहिली त्यांना. किंवा आता त्यांना जर इथं काहीच नाही, पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटनाला आले ते, पोलीस आयुक्तालय त्यांना करता आलं का शहराच्या दृष्टीने? शहराची ओळख झाली ना वेगळी. गव्हर्नमेंट कॉलेज त्यांना इथं आलेलं दिसत नाही. त्यांना 1982 पासून या शहरामध्ये कोर्ट होतं, ते भाड्याच्या ह्याच्यात होतं. ते कोर्टाची नवीन बिल्डिंग होती, ते दिसत नाही. त्यांना 200 बेडचं कॅन्सरचं हॉस्पिटल, 850 बेड आपल्याकडं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ते दिसत नाही आहे. त्यांना या चिखली, मोची, चरवलीचा रेसिडेन्शियल कॉरिडॉर दिसत नाही आहे. समाविष्ट गावांचा विकास दिसत नाही आहे. समाविष्ट गावांमध्ये मी तुम्हाला आत्ता सगळ्यांना आव्हान करतो, त्यांना त्यांच्या लोकांना जे पण त्यांना वाटतंय ना, त्यांनी एका गावात मी सांगतो
बुर्डे वस्ती आणि पठारेमाळा किंवा चरवलीच्या कुठल्या वाडी वस्ती होता, आणि 2017च्या आधी तिथं काय परिस्थिती होती ते विचारा रस्त्याची, आणि आत्ता काय परिस्थिती ते विचारा. 1997ला घेतले त्यांना, ते पण फसवून घेतलं, त्यांना विश्वास दिला आणि त्यांच्यानंतर त्यांचा विश्वासघात केला. बरं विश्वासघात करू द्या, काय हरकत नाही, त्यांच्याकडून टॅक्स घेतला, पण त्यांना कुठं सुविधा दिल्या यांनी, कुठं सुविधा दिल्या यांनी? काय आहे, आम्ही जे केलं ना ते रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना कळेल. कधी कधी जातात ना ते आळंदीला, तो रस्ता ते पाहून त्यांना जरा जळपळाट होत असेल. आता एक गंभीर आरोप देखील त्यांनी केलेला आहे की दादागिरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली. दादागिरीचा एक टँकर माफिया असतील किंवा स्क्रॅप तुमचं नाव न घेता तुमची दहशत आहे शहरामध्ये असं ते म्हणत आहेत. दादागिरी आहे. माझी दहशत कुणावर आहे माहिती का? माझ्या धर्माच्या विरुद्ध जो काम करतो ना त्याच्यावर माझी दहशत आहे. माझ्या इथल्या मायलेकींवर जो वाईट नजर ठेवीन त्याच्यावर माझी दहशत आहे. माझं शहर सुरक्षित राहावं, तिथं आतंकवादी कारवाया कोण करेल त्याच्यावर माझी दहशत आहे. माझी दहशत ही सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असेल. माझी दहशत असली यांच्यासारखी नाही, कुणाला पण अडकव, कुठं पण बस, हे यांच्या वळ आले की सरेंडर हो, हे असली दहशत नाही. मी काय करतोय माझ्याबद्दल दहशतीबद्दल बोलताना तर तुम्ही जाऊन विचारा सर्वसामान्यांना. मी 2014ला अपक्ष निवडून आलो, दहशतीमुळे आलो का? 2014ला मी 16,000 मतांनी जास्त निवडून आलो. माझ्या विरुद्ध एक महेश किसन लांडगे, जसं मी माझं नाव आहे तसं महेश जगन्नाथ लांडगे उभा केलं यांनी माझ्या विरोधात अपक्ष असताना सुद्धा. मग ती दहशत नव्हती का? अरे माझ्याबद्दल तुम्ही आहे ना जेवढं वाईट बोलताल तेवढं लोकांबद्दल हे आहे. मी आज ज्या विचारधारेत काम करतो ना त्या विचारधारेमध्ये दहशत या शब्दाला किंमतच नाही. दहशत करणारा माणूस लोक स्वीकारणारच नाही, गुंडगिरी करणारा माणूस स्वीकारणारच नाही. दादा, एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अन्यायाचं राजकारण सुरू आहे असं देखील अजित पवारांनी आरोप केलेला आहे. चिखलीमध्ये लोकांना बेघर करण्यात आलं असं कुणाला बेघर केलं? मी ते मागं पण सांगितलं ना, चिखलीतली कारवाई केली ती योग्य केली. आता बघा परवाच्या 31 तारखेला आम्ही 4-5 बांगलादेशी तिथे दिलेत ठेवून, पोलिसांच्या ताब्यात दिलेत. माहिती घ्या ना कुठून आले, कसे आले. त्याचबरोबर दुसरं सांगतो तुम्हाला, दिल्लीला बॉम्बस्फोट झाला, त्याचे आरोपी कोण सापडले? काही एक आरोपी मुशीमध्ये सापडला, विचारा त्याच्या संदर्भात कसं काही झाला आरोपी. अहो या गोष्टी थोडं फक्त आहे ना, या शहरात मी राहतो, हे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे, त्याबरोबर या शहराला विकास सुद्धा झाला पाहिजे या शहराचा. आणि तो विकास फक्त तात्पुरता नाही, निवडणूक आले म्हणजे हे करतो आणि ते करतो तसं नाही. एक दिवसाचं समाधान नाही पाहिजे, पुढल्या 50 वर्षाचं समाधान पाहिजे लोकांना. पुढल्या त्या पिढ्या येणार आहेत त्यांनी म्हटलं पाहिजे इथं जे राज्यकर्ते होते, भारतीय जनता पार्टीने जे राज्य केलं ते दूरदृष्टी ठेवून केलं. 1991ला खासदार झाले, आज ट्रॅफिक समस्या झाली. 91ला विचार केला असता तर झाल्याच त्या समस्या झाल्याच का? ट्रॅफिक चाकणचं, हिंजवडीचं. आज जे शहर वाढतंय, 30 लाखाच्या पुढे गेलं शहर, 31ला 50 लाखाच्या पुढे जाईन, 41ला 1 कोटी होईल. याचा विचार कोण करणार? याचा विचार नाही करत ते. त्यांना असं वाटतं राजकारणात आरोप केला म्हणजे संपला विषय. एरिया देखील वाटून घेतलेला, रस्त्याच्या अलीकडे पलीकडे कोणी एरिया वाटून घेतला नाही, एरिया कोणी वाटून घेतलेला नाही. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एक मतानं स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप असतील किंवा त्यांचे बंधू आत्ताचे आमदार आमचे सहकारी शंकरभाऊ असतील, अमित जे असतील, उमाताई असतील, आमचे साबळे साहेब असतील, आमचे सगळे महापौर असतील, सगळे आमचे लोकप्रतिनिधी असतील, आम्ही निर्णय घेताना शहराच्या दृष्टीनं या सगळ्यांबरोबर बसतो. काय करायचंय, तुमच्या वार्डात काय समस्या आहे, तुम्हाला काय वाटतं लोकांना हे विचारतो. बूथपासून आम्ही काम करतो, त्यामुळे आम्हाला बूथवर काम करतो. त्यामुळे शेवटच्या घटकाचं, अंतिम घटकाचं आम्हाला समजते त्याला अपेक्षा काय आहे लोकप्रतिनिधींकडनं. यांना कुणाला विचारून किंवा कुणाच्या सांगण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. आम्ही लोकांमधनं कामं घेतो. आता निवडणुकीला काही दिवस राहिले, जो विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती, आता भरकटली. काय आवाहन कराल तुम्ही? विकासाच्या मुद्द्यावर झाले पाहिजे. आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना तर मला तुमच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे, आणि हे तुम्ही दाखवा मला असं वाटतंय, कारण हे फार गरजेचं आहे. आव्हान तर माझं हेच राहील. बघा, पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना, या पिंपरी चिंचवड शहराचा एक जसा तुम्हाला स्वाभिमान तसा मी या शहराचा नागरिक म्हणून मलाही स्वाभिमान. हे शहर वाढतंय, पुढल्या 50 वर्षात या शहराची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त. आपल्याला सगळ्या या मूलभूत गरजा, इन्फ्रास्ट्रक्चर, इथल्या लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, माता भगिनींच्या सगळ्यांपर्यंत, सुरक्षेपासून तर विकासापर्यंत, विकासाभिमुख हिंदुत्व आपल्याला पुढे न्यायचंय. त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे. इथं कोण एकटा या शहराचा मालक होऊ शकत नाही.
कोण एकटा या शहराचा कारभारी होऊ शकत नाही. या शहराचे कारभारी या शहरातले मतदारच असले पाहिजेत. या शहराचे जे पण निर्णय आहेत या शहरातल्या लोकांनीच घेतले पाहिजेत. या भूमिकेशी आपण ठाम राहा. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, आपल्या या सगळं माझ्या पत्रकार मीडियाच्या माध्यमातून, बांधवांच्या माध्यमातून, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकांना निवडून द्या. या शहराच्या पुढल्या 50 वर्षाचं व्हिजन आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.